यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते नागपूरमधून। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकरी कर्जमाफीसाठी कंबर कसली। राज्य सरकारनं 30 जून पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानं आता थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलंय। बँकेनं वृत्तपत्रात जाहिरात देऊन शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन केलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कारखान्याची क्षमता वाढ साखर उद्योगांच्या मुळावरती आहे। दशकाभरामध्ये गाळप हंगाम हा 150 वरून पोहोचला 100 दिवसांवरती। साखर उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका बसलेला असून देशामधील उत्पादन अंदाजापेक्षा कमीच राहणार। अतिवृष्टीचा हा सर्व राज्यांनाच फटका बसलेला आहे। ऊर्जा प्रकल्पावरती निर्बंधामुळे योजनाच वांद्यामध्ये। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना राबवणे झाले कठीण, अचानक बंदीमुळे विलंब। अमळगंगा नदीचे पुनर्जीवन करा, शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। सिंचन सुविधांसाठी पुढाकार, जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंत्यास निवेदन। महावितरणामधील कंत्राटी कामगारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। 5 महिन्यांपासून मिळाले नाही वेतन, नागपुरामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। युरोप अभ्यास दौऱ्यावरती अमरावती विभागातील 25 शेतकरी। राज्यामधील 52 शेतकऱ्यांचा सहभाग असून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास। गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांची निशाणीच राहणार नाही असा फडणवीसांनी इशारा दिलेला आहे। कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी केले C60 तसेच CRPF जवान आणि पोलिसांचे कौतुक। बाळापुरामध्ये अनधिकृत वीटभट्ट्यांवरती कारवाईचा बडगा कधी उगवणार? बिनपरवानगी बिनभट्ट्याचे व्यवसाय 3 वर्षामध्ये एकाही वीटभट्टीवरती कारवाई नाही। काळ जमिनीवरती पीक राळा मिळून देईल पैसा, भरड धान्याचा राजा म्हणून ओळखले जाते पीक। जिल्ह्यामध्ये अत्यल्प लागवड, त्याचे दर पडल्याने 3 एकर पीक नांगरलेले असून हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली जाते। दामाजीचा 33वा गळीत हंगाम यशस्वी झालेला असून 3 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झालेले आहे। मशिनरी सुधारणा व गाळप क्षमता वाढवण्याचा संचालन मंडळाचा निर्धार। आता स्वस्त धान्य दुकानातून तांदळाची मका, नाशिक जिल्ह्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांना मार्च महिन्यामध्ये मका मिळण्याची शक्यता। दरवाढ होण्याच्या नांदामध्ये शेतकऱ्यांना तुरीमध्ये 800 रुपयांचा बसला फटका। बाजारातील अनिश्चितता, महिनाभरामध्ये तुरीच्या दरातील चढउताराने वाढली चिंता। गांजाची बहरली शेती, हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसामध्ये 3री कारवाई। अंमली पदार्थांची लागवड ही उघडकीस आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अद्रक मका संशोधन केंद्र 4 वर्षांपासून हे कागदावरतीच। पैठणीतील मोसंबी संशोधन केंद्राची इमारत पुनर्तत्वाकडे, मात्र कर्मचाऱ्यांचे काय होणार? पांझरा धरणाची 86 कोटींची पाणीपट्टी थकलेली असून थकबाकीदार संस्थांना बजावल्या थेट नोटिसा। वेळेमध्ये थकबाकी भरली नाही तर योजनांची वीज तोडणार। कोलीच्या बाजारपेठेत पिवळ्या सोन्याचा श्रीगणेशा, येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार नवीन हळदीची आवक। अस्माच्या केळीला मिळाला सोन्यासारखा भाव, रमजानपूर्वी प्रति क्विंटल 2100 रुपयांचा उच्चांक। गोंदिया जिल्ह्यातील 19,484 विद्यार्थी देणार 10वीची परीक्षा। परीक्षांना आजपासून सुरुवात झालेली आहे। भरारी पथकांची कडक नजर, केंद्रावरती बैठे पथक सज्ज। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चुकाऱ्यासाठी मागितले 295 कोटी रुपये, दिले 78 कोटी। शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांची कोंडी ही मात्र कायमच आहे। 1000 ग्रामीण आदिवासी कुटुंबांना आता थेट मिळणार योजनांचा लाभ। न्यू प्रकल्प, टाटा ट्रस्टचे सहकार्य, जिल्हा प्रशासनाचा समंजस्य करार। खरीप नुकसान भरपाईची रक्कम खात्यामध्ये, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। टंचाईवरती उपाययोजनांची सरबत्ती, मंजुरासाठी 83 कोटींचा आराखडा। 1170 गावांमध्ये टंचाईसाठी 3000 उपाययोजना, आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना। 9000 शिधापत्रिकांचे धान्य आता होणार बंद। निकषामध्ये न बसणारे 6 महिने धान्य न नेलेल्यांचा यामध्ये समावेश असणार। ज्वाळांचे तांडव लय भारी, जळून खाक देवराई सारी, आचार्यामध्ये निसर्गाचा कोप। निलेश सर्जोशनच्या सपन्यांची राखरांगोळी झाली। 7 एकरावरील वनसंपदा भस्मसात झाला। प्रलंबित मागण्यांमुळे अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या असून मानधनवाढीसह प्रोत्साहन भत्त्यांचा प्रश्न हा केंद्रस्थानी। 24 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले। भारत AI मध्ये भीती नाही तर भविष्य पाहतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। भारत AI क्रांतीचे नेतृत्व करत आहे। इंडिया AI इम्पॅक्ट समितीचे केले उद्घाटन।
यंदा शेतकऱ्यांसाठी गोड असून महिलांनाही मिळतोय रोजगार. चांगल्या पावसामुळे उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. 80 ते 90 रुपये किलो दराची अपेक्षा वर्तवली जात आहे. राज्यासाठी शेततळे योजना ठरणार संजीवनी. मागेल त्याला शेततळे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजनेला गती देण्याचा प्रयत्न. रायगडाच्या कांदळवनावरती महसूलचा ताबा वन विभागाच्या ताब्यामध्ये देण्यास चालढकल केली जाते. शासनाचा भोंगळ कारभार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या.